174 वर्षाची ओढाताण थांबली। हातरिक्षा चालकांच्या हाती आले स्वतःच्या ई रिक्षाचे स्टेअरिंग। (1850 ते 2024) सुमारे 174 वर्षाच्या कालावधीनंतर माथेरानमध्ये मोठा ऐतिहासिक बदल घडला असून त्याचा शुभारंभ आजपासून झाला। सुरुवातीपासूनच येथे माणसांना वाहून देणारी हातरिक्षा प्रवासी वाहन म्हणून सुरू होते। रक्ताचे पाणी करून पोटाची खळगी भरण्यासाठी येथील हातरिक्षा चालकांची मोठी ओढाताण सुरू होती। या अमानवी प्रथेतून कायमची सुटका व्हावी म्हणून पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारी ई रिक्षा माथेरानला सुरू व्हावी, जेणेकरून ब्रिटिशकालीन जाचक नियम-अटी यांना कुठेही बाधा न येता हा प्रश्न मार्गी लागू शकतो। यासाठी गेली 12 वर्ष शासन दरबारी पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयाची मोठी लढाई जिंकली आहे। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला। नुकताच दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण प्रश्नावर माथेरानमध्ये फक्त स्थानिक हातरिक्षावाल्यांना ई रिक्षा चालवण्यासाठी परवानगी दिलेली आहे। पहिल्या टप्प्यात 20 ई रिक्षा माथेरानमध्ये दाखल झाल्या आहेत। नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी या ई रिक्षा स्थानिक रिक्षावाल्यांना हस्तांतरित केल्या। यावेळी ज्यांच्या रिक्षा आल्या त्या सर्वांनी आपल्या रिक्षाची मनोभावे पूजा करून पेढे वाटले। आज आमच्या 175 वर्षानंतर खूप मोठी म्हणजे स्वप्न पूर्ण झाले आमच्या सुनील सरांमुळे। आज आमच्या पूर्ण माथेरानमध्ये ई रिक्षा ही चालू झाली आहे। त्यांच्या 12 ते 13 वर्षाच्या श्रमाला खूप मोठं योगदान दिले सर्वांनी मिळून। आमच्या गावकऱ्यांना पण खूप हेल्प केली, त्यामुळे आज आमच्या रिक्षा आल्यात, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आम्ही ते आता शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद झालेला आहे। आज या पायलट प्रोजेक्टची पहिली फर्स्ट लेडी रिक्षा ड्रायव्हर म्हणून मला खूप स्वतःचा पण अभिमान आहे आणि माझ्या फॅमिलीचा पण अभिमान आहे। दरम्यान माथेरानच्या पहिल्या महिला ई रिक्षा ड्रायव्हर कविता बल्लाळ यांनीही आपली ई रिक्षा पॅसेंजर सेवा सुरू केली। अत्यंत आनंदाचा क्षण, एक शब्द व्यक्त करणं कठीण जात आहे। तर हा पहिला टप्पा माझ्या हिशोबाने 20 रिक्षा आमच्या आहेत। ज्यावेळी आमच्या पूर्ण आणखी 94 रिक्षा ज्यावेळी सुरू होतील तेव्हा आमचा हा जो लढा जो आहे हा यशस्वी झाला, किंवा हा लढा खरंच आमचा म्हणजे जे आमचा जो उद्देश आहे ते पूर्ण तेव्हाच होऊ शकेल। माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी म्हणून गेली अनेक वर्ष अथक परिश्रम करणारे सुनील सर यावेळी काहीसे भावनाविवश झालेले दिसून आले। स्वराज्य लेख लाईव्हसाठी माथेरानहून चंद्रकांत सुतार। कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा।